मुलानी यांची AIMIM सांगली जिल्हा संघटकपदी निवड. वाळवा व इस्लामपूरसाठीही संघटनात्मक नियुक्त्या. सांगली ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सांगली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात इलाही मुलानी यांची सांगली जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र सहसचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर शफीउल्ला काझी यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी संघटन विस्ताराच्या दृष्टीने इतर महत्त्वाच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. वाळवा तालुका कोऑर्डिनेटरपदी बाबूभाई मुल्ला यांची निवड करण्यात आली असून इस्लामपूर शहर कोऑर्डिनेटरपदी अहमद मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना इलाही मुलानी म्हणाले की AIMIM पक्षाने आणि महाराष्ट्र सहसचिव शफीउल्ला काझी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पूर्ण प्रामाणिकपणे खरा उतरण्याचा प्रयत्न करेन. सांगली जिल्ह्यात सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन AIMIM पक्षाची भक्कम संघटनात्मक बांधणी करणे हे माझे प्रमुख ध्येय आहे. ते पुढे म्हणाले, पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना संघटित करून सामाजिक न्याय, समानता आणि हक्कांसाठी सातत्याने काम केले जाईल. या नियुक्त्यांमुळे सांगली जिल्ह्यासह वाळवा तालुका व इस्लामपूर शहरात AIMIM पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून आगामी काळात पक्षाचा जनसंपर्क आणि कार्यक्षेत्र अधिक व्यापक होईल असा विश्वास महाराष्ट्र सहसचिव शफीउल्ला काझी यांनी व्यक्त केला आहे. आज आपण इलाही मुलानी यांची सांगली जिल्हा संघटकपदी निवड करत आहोत. आज त्यांना माझ्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर, महाराष्ट्र जॉईंट सेक्रेटरी या हैसियतने आज त्यांची नियुक्ती झालेली आहे असं जाहीर करतो. त्यांना येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा माझ्यातर्फे. पक्षवाढीसाठी त्यांचा अनुभव हा 100% कामाला येणार आणि सांगली जिल्ह्यामध्ये येत्या काळामध्ये MIM पक्ष बळकटीकरण करण्यासाठी आणि संघटन उभं करण्यासाठी इलाही मुलानी यांचा अनुभव आपल्याला कामी येईल अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. 100% ते याच्यावरती खरे उतरतील.